ओके, तर जेईच्या पीवायक्यू सिरीज मधला क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे आपल्याला की मिनिमम व्हॅल्यू ऑफ एन फॉर विच द नंबर ऑफ इंटीजर टर्म्स कसे पाहिजे, इंटीजर. महत्वाचा पॉइंट इंटीजर कशामध्ये, या नंबरच्या बायनॉमियल एक्सपान्शन मध्ये. तर जनरल केस मध्ये बायनॉमियल एक्सपान्शन करणार आहे. लेट्स से r रन्स फ्रॉम 1 टू 0 टू n, ठीक आहे, NCR. आणि 7 चा पहिला पॉवर आपण घेऊ, समजा 7 चा पॉवर 1/3 आहे आणि याचा पहिला कोएफिशिएंट आपण r घेणार. तर इथे काय होणार, 11 चा 1/12 आहे पॉवर आणि त्याचा कोएफिशिएंट होईल n - r. आता बघा सिंपल सी गोष्ट का, मला पाहिजे इंटीजर. आता समजा मी इथे r ची व्हॅल्यू 1 ठेवली, ठीक आहे, r ची व्हॅल्यू जर 1 ठेवली म्हणजे काय, 1/3 झाला. 1/3 काय, क्यूब रूट ऑफ 7, तो तर इंटीजर नाहीये. जर 2 ठेवला तर हा झाला, जर 2 ठेवलं तर हा 2 काय झाला, 2/3, परत इंटीजर नाहीये. जर मी इथे 3 ठेवला तर 3/3 कॅन्सल, फक्त करायला लागला 7. म्हणजे हा जो r आहे, r शुड बी इक्वल्स टू मल्टिपल ऑफ 3. r काय असला पाहिजे, 3 चा मल्टिपल. सेम लॉजिक इथे मला 12 पाहिजे, कारण की 12/12 कॅन्सल होईल. आणि आता समजा n - r जो आहे, हा n - r शुड बी इक्वल्स टू मल्टिपल ऑफ काहीतरी 12, ठीक आहे. लेट्स से अनदर मल्टिपल ऑफ 12. आता सिंपल लॉजिक ठेवायचं तर कारण काय बघा, जर मी इथे 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 पर्यंत कुठला नंबर ठेवला तर 3च्या पाळामध्ये जे असेल ते कॅन्सल होईल. पण त्याच वेळेस तोच जर नंबर मी इथे ठेवला, तर काय होणार प्रॉब्लेम, प्रॉब्लेम काय होणार की जो काही माझा फ्रॅक्शन असेल त्याच्यामध्ये 12 आणि 12 तर कॅन्सल होणार नाही. त्याच्यामध्ये 12 आणि 12 कॅन्सल होणार नाही. 12 आणि 12 कॅन्सल होणार आहे का, बिलकुल कॅन्सल होणार नाही. मग 12 आणि 12 कॅन्सल होणार नाही, तर 12 ला कॅन्सल करायसाठी मला बेसिकली काय पाहिजे की ही जर टर्म 12 च्या मल्टिपल मध्ये असेल तर आपोआप ही टर्म काय होणार आहे, 3 च्या मल्टिपल मध्ये. कारण की 3 च्या टेबल मध्ये काय 12 आहे, 3 च्या टेबल मध्ये काय 12 आहे. याचा अर्थ काय की if n - r is multiple of 12, ठीक आहे, तर ऑटोमॅटिकली हा जर 12 चा मल्टिपल असेल त्याला मी 3 चा पण मल्टिपल करू शकतो, ठीक आहे. कारण मी असं पण लिहू शकतो की 4 टाइम्स 3 × k. 3 चा पण मल्टिपल झाला आहे तो आणि 12 चा पण मल्टिपल झाला. जर दोघांचा मल्टिपल असेल तर जर हा मल्टिपल ऑफ 12 असेल तर ऑटोमॅटिकली हा पण कॅन्सल होईल, याचा रेशो पण काय होणार, कॅन्सल होईल. देन द रिझल्ट इज इंटीजर. कारण की कुठला फॅक्टर आलाय का, नाही, कुठला फॅक्टर आला नाही. मग 12 चे किती टर्म्स पाहिजे आपल्याला, 183 टर्म पाहिजे. सुरुवात करू समजा आपण 0 पासून, नंतर 12, नंतर 24, नंतर 36, असे किती टर्म्स पाहिजे आपल्याला, अशी पाहिजे आपल्याला 183 टर्म्स. आता ओळखणं खूप सोपं आहे बघा. 12 × 1 = 12, 12 × 2 = 24, 12 × 3 = 36. तर पहिला, दुसरा, तिसरा अशी किती टर्म्स लागेल आपल्याला, 183 पाहिजे टोटल. तर 183 जर टोटल पाहिजे असेल तर आपण सुरू करतो 0 पासून. तर हा जर टर्म सोडला तर उरली किती टर्म पाहिजे, 182 टर्म्स. सो बेसिकली हा पहिला टर्म 0 वाला प्लस 12 टाइम्स 182 टर्म्स. सो किती टर्म झाले, मल्टिप्लाय करू शकता तुम्ही. हा झाला 1 प्लस 12 × 2 = 24, 2 बाकी राहिले, 96 × 2 = 98, 9 बाकी राहिले, 12 आणि 12 1 9, 2184. दोघांचे ऍडिशन करा तर आपल्याला हे किती पाहिजे, 2185. हे जर आपलं फायनल आन्सर. सो 2185 जर आपण मिनिमम नंबर ठेवली, n ची व्हॅल्यू जर आपण मिनिमम ठेवली तर किती होणार, बेसिकली 2185 हे माझा आन्सर आहे. आता बघा क्वेश्चन मध्ये एक इश्यू असा आहे, सपोज उदाहरणार्थ सांगतो, 0 कन्सिडर करायचा की नाही करायचा. इथे मेन प्रॉब्लेम हाच आहे की 0 कन्सिडर करायचा की नाही करायचा. काय होते, जर n ची व्हॅल्यू आपण 0 ठेवली तर कुठलाही नंबर बनवू द्या आतमध्ये, या नंबरचा पॉवर जर आपण 0 ठेवला तर आन्सर काय येणार, नेहमी 1 येणार.
पण n मध्ये आपल्याला 0 ठेवायचं आहे की नाही हे क्वेश्चन मध्ये एक्झॅक्टली मेन्शन केलेलं नाही. आणि जर आपण याचा पॉवर 0 जर ठेवला आपण तर हे एक्सपांड होणार नाही ना. एक्सपांड करायला आपल्याला कमीत कमी पॉवर 1 2 3 4 तरी लागेल. तर 0 इथे पॉवर आपण ठेवू शकत नाही, पण तुम्ही 0 ला निग्लेक्ट करू शकता. जर 0 ला निग्लेक्ट केलं तर आपलं फायनल आन्सर काय झालं 2184. सो पर्टिक्युलर आन्सर जे करेक्ट राहिलं पाहिजे, करेक्ट आन्सर आहे 2184. पण जर कोणी सॉल्व करता चुकीने 0 ला कन्सिडर केलं तर 0 जर आपण कन्सिडर केला तर तो एक्सपांड होणार नाही. मग आपला टोटल नंबर किती पाहिजे होते ते आपल्याला मिळणार नाही. सो टोटल नंबर किती झाले ऍक्च्युअली 2184 एवढे नंबर आपल्याला पाहिजे. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता की कुठल्या एक्सपान्शन मध्ये जर मला 183 टर्म पाहिजे असेल, आपल्याला माहिती आहे ना की टोटल समजा 183 टर्म्स पाहिजे असेल, ऍक्च्युअल मध्ये पहिला टर्म आपण सोडून देत असतो तर एनची व्हॅल्यू किती होणार आहे 182 लागेल आपल्याला. का बरं? कारण की एक्सपांड करताना आपण 0 पासून एक्सपांड करतो. 0 पासून एक्सपांड केलं तर n पर्यंत जाता आपल्या टोटल टर्म्स किती बनतात n पेक्षा 1 जास्त. 183 टर्म म्हणजे हे 182 पेक्षा 1 न जास्त आहे. एक टर्म सोडल्यानंतर जी टर्म राहील त्या टोटल 182 टर्म. पण 12 × 182 हे करेक्ट आन्सर आहे 2184. ठीक आहे. 2185 लोक ॲज्युम करू शकतात, पण नाही करू आपण त्याला कन्सिडर करणार नाही. सिंपल रिझन नंबरचा पॉवर 0 झाला की एक्सपान्शन होत नाही. राईट. ओके, तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करतो. परत भेटूया नेक्स्ट क्वेश्चनमध्ये.